नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली शेवटच्या 7 मिनिटांमध्ये रुद्र जे काही पुरावे घेऊन येणार आहे त्यामुळे सगळ्यांची तोंड बंद होणार आहेत आणि फायनली गिरिजा निर्दोष असल्याचं समोर येणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, नक्की कोण पुरावे देणार आहे आणि रुद्रला कसं समजणार आहे हे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नागेश्वरला खूप राग आलेला असतो। नागेश्वर आता एकच प्रश्न विचारत असतो आणि तो म्हणत असतो की का मारलं प्रभासला। आत्ताच्या आता सांगा दीदी, का मारलं? कारण आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला त्याची संधी देऊ, त्याला मारण्याची संधी देऊ, मग तुम्ही का मारलं? आमची परवानगी न घेता त्याला मारताना, त्याला ढकलताना एकदाही विचार आला नाही का? तेव्हा मात्र ती म्हणत असते की मी नाही मारलं दादासाहेब, मी नाही मारलं, असं ती ओरडून ओरडून सांगत असते। पण नागेश्वर मात्र म्हणत असतो की दीदी तुम्ही मारले, तुम्ही हे सगळं केले। सुनबाईंनी रुद्रसाठी लिहिलेली चिठ्ठी तुम्ही त्याला दिली आणि त्याला बाहेर काढलं आणि बाहेर नेऊन त्याला मारलेलं आहे, असं म्हणत नागेश्वरने आता उर्वशीचा गळा ओळायला सुरुवात केलेली असते। कारण फुल प्लॅन करून उर्वशीने हे सगळं केलेलं आहे, हे नागेश्वरच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळेच नागेश्वरने आता इकडे उर्वशीची वाट लावायला सुरुवात केलेली असते। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे उर्वशीचा गळा दाबलेला असतो आणि उर्वशीला एकच प्रश्न विचारला जातो की का केलं तुम्ही हे सगळं? तेव्हा ती म्हणत असते की तुम्हाला माहितीये ना, अहो हे सगळं ना तो तुमच्याबद्दल खूप वाईट बोलत होता, तुमच्या कामासाठीच मी त्याला बाहेर काढलेला होता। तेव्हा मात्र नागेश्वर म्हणत असतो पण तुम्हाला माहितीये आमच्यासाठी प्रभास किती महत्वाचा होता, कारण त्याला ती मुलगी कोण आहे वारसदार ते माहिती होतं आणि ती कुठे आहे ते माहिती होतं, मग हे सगळं का? तेव्हा मात्र नागेश्वर म्हणत असतो की हे सगळं जे काही तुम्ही केलेलं आहे ना ते जाणून बुजून केले, ते मुद्दाम होऊन केलेलं आहे, असं म्हणत नागेश्वरचा राग अनावर झालेला असतो आणि नागेश्वर मात्र भयानक चिडलेला आहे। त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे उर्वशी म्हणत असते की अहो ऐका ना दादासाहेब, अहो तुम्हाला माहितीये का त्याने मरताना मला सांगितलंय की देवकीला माहितीये की ती मुलगी कुठं आहे। आणि हे ऐकता क्षणी नागेश्वरने आता गळा सोडलेला असतो। म्हणजेच इथे उर्वशीने एक काम केलेलं आहे, स्वतःची चामडी वाचवण्यासाठी तिने खोटं बोललेली आहे। कारण जर तिने आता काही बोलली नसती तर मात्र नागेश्वरने तिच्या नरडीचा घोड घेतला असता, हे तिलाही माहिती आहे आणि म्हणूनच तिने आता खोटं बोललेली असते। तिने म्हणत असते की प्रभासने मला सांगितलंय की त्या देवकीला माहिती आहे की ती मुलगी कोण आहे आणि कुठं आहे ते। तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं आहे मरताना सुद्धा प्रभासने तुम्हाला वाचवलं म्हणून आज तुम्ही इथं आहात, नाहीतर तुमची वाट लागली असते। उर्वशीला आता भीती वाटायला लागली, आपण जे काही कांड केलेलं आहे हे आपल्या अंगलट तर येणार नाहीये ना, दादासाहेब या बाबतीत किती पॉझिटिव्ह आहेत ही गोष्ट तर आपल्याला माहिती आहे, असं म्हणत उर्वशी आता विचार करायला लागलेली आहे आणि आता खोटं बोलून तर ही गोष्ट मारून नेलेली आहे। पण पुढे काय, एक ना एक दिवस हे कळणारच आहे की ह्या मागे काहीतरी कारस्थान आहे ते। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ज्या ठिकाणी आता प्रभास पडलेला असतो त्याच ठिकाणी आता एक मुलगा तिथे एक शोध घेत असतो, म्हणजे कचरा शोधणारा तो असतो आणि त्याला बरोबर तिथे एक मोबाईल दिसतो आणि तो मोबाईल तो जो मुलगा आहे कचरा गोळा करणारा त्याने उचललेला असतो। नेमकं त्याच ठिकाणी तो मुलगाही पोहोचलेला आहे आणि तोही तो मोबाईल बघतो, म्हणजे प्रभासच्या खिशामध्ये रुद्रचा मोबाईल होता। गेली 2 दिवस झाले रुद्र त्याचा मोबाईल शोधत आहे, परंतु रुद्रला त्याचा मोबाईल काही केल्या सापडत नसतो। तर आज तो मोबाईल इथं पडलेला आहे आणि तो त्या मुलाला दिसतो। तो मुलगा म्हणतो की हा मोबाईल कोणाचा आहे खरं? जाऊ दे, कोणी आलं असेल आणि त्यांचा असेल, जर कोणी विचारायला आलं तर देऊन टाकता येईल, असं त्या मुलाने विचार केलेला असतो। नेमकं गिरिजा आणि रुद्र सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले असतात। तो मुलगा म्हणतो की हा मोबाईल यांचाच असेल, हे दोघं जण आलेत ना, चला आपण देऊया। आणि मग गिरिजा तिथे गेलेली आहे तेव्हा तिला आठवत असतं की याच कड्यावरून उर्वशीने आता प्रभासला ढकलून दिलेला आहे आणि गिरिजाला खूप वाईट वाटत असतं। तो प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून जात नसतो, तिच्या डोळ्यांसमोर ह्या गोष्टी घडलेल्या असतात। आता मात्र गिरिजा म्हणत असते की ते पुजारी काका येतील ना, नक्की काय झालेलं असेल, सगळं होईल ना व्यवस्थित, म्हणजे ते बोलतील ना। इकडे हा जो कचरा उचलणारा मुलगा आहे तो पाणी पितोय आणि त्याचं लक्ष जातं, तो म्हणतो की त्या दोघांचा मोबाईल असेल त्यांना नेऊन देतो आणि इकडे रुद्र म्हणतो की काही काळजी करू नका, कसं आहे पोलिसांकडे जाऊया आणि त्यांना सांगूया, पोलिसांकडे गेल्यावर सगळ्या गोष्टींचा नीट उलगडा होईल, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही, असं सगळं आता सुरू झालेलं असतं। आणि तेवढ्यातच तो मुलगा म्हणतो की नाही,
शक्यच नाहीये. पोलिसांकडे जाऊन हे काहीच करायचं नाहीये. जर का मी पोलिसांकडे गेलो तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्यांच्यामुळं माझ्या मागं पोलीस लागतील. त्यापेक्षा मला यातलं काहीच करायचं नाहीये आणि मी काहीच करणार नाही. मी यांना काही मोबाईल द्यायला जाणार नाही. तेव्हा मात्र आता तो मुलगा जो आहे तो माघारी फिरतो. इकडे रुद्र आणि गिरिजा वाट बघत असतात. रुद्र म्हणत असतो की येतील ना ते पुजारी काका. तेव्हा गिरिजा त्यांच्याकडे पाहत असते. तेवढ्यातच श्रीमंत त्या पुजाऱ्याला घेऊन आलेला असतो. कारण श्रीमंतने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही त्या पुजाऱ्याला घेऊन यायचं आणि त्याचबरोबर इकडे हे गिरिजाच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे ते सगळ्यांच्या समोर आणायचं आणि त्याचबरोबर गिरिजाला निर्दोष सोडवायचं हे रुद्रने ठरवलेलं असतं. इकडे पुजारी तिथं आलेले असतात आणि मग पुजाऱ्यांना हे विचारत असतात की त्या दिवशी तुम्ही कुठे होता, म्हणजे गिरिजाने प्रभासला ढकललं हे तुम्ही पाहिलंय ना, मग तुम्ही कुठे होता. तेव्हा मात्र इकडे ते सांगत असतात की तुम्ही असे काय प्रश्न विचारताय, मग गिरिजा कुठे होती, प्रभास काका कुठे उभे होते, असे प्रश्न विचारत असतात आणि ते मात्र उत्तर देत नसतात. तेव्हा यांना कुठेतरी संशय आलेला असतो. गिरिजा पुढचा प्रश्न विचारते, जेव्हा प्रभास काका दरीत पडले तेव्हा किती वाजलेले होते. तेव्हा ते गुरुजी सांगतात की साधारण 4:30ची वेळ होती. आणि त्याचबरोबर तुम्ही इकडे कसं काय आलेला, तुम्हाला काही त्या दिवशी काम नव्हतं का. तेव्हा ते सांगतात की होतं ना, त्या दिवशी मंदिरात 5 अभिषेक होते आणि 5 अभिषेक केलेले आहेत. आता मात्र यांना सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की हे 5 अभिषेक होते आणि 5 अभिषेक केलेले आहेत आणि मग ह्या सगळ्या गोष्टी अशा कशा झाल्या, ह्या सगळ्याचा अर्थ काय आहे, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आता गुरुजी म्हणत असतात की कसं आहे, आमच्या ओळखीतले एक जण आलेले होते, त्यांना औषधी वनस्पती हवी होती आणि ती औषधी वनस्पती या जंगलातच मिळते, म्हणून मी या जंगलाच्या दिशेने आलो होतो आणि तेव्हा मी पाहिलं की यांनीच ढकलून दिलेला आहे. मग प्रभास काकांच्या शर्टचा रंग कोणता आणि शर्टचा रंग विचारलेला असतो. तेव्हा सुद्धा त्या गुरुजींनी शर्टचा रंग अगदी बरोबर सांगितलेला असतो. आणि आता प्रश्न उभा राहतो तो म्हणजे हे सगळं काय आहे. गिरिजा तर आता घाबरलेली असते. गुरुजींनी तर सगळं सांगितलंय आणि गुरुजी तिथून निघून जातात. तेव्हा रुद्र आणि त्याचबरोबर इकडे रुद्र आणि श्री दोघंही बोलत असतात. दोघंही म्हणत असतात की हे सगळं काय आहे, त्यांनी तर सांगितलं, म्हणजे तो जो मार्ग होता तो मार्गच आता आपल्यासाठी शिल्लक राहिलेला नाही. आता पुढे काय करायचं. गिरिजा तिथंच उभी असते. गिरिजाला टेन्शन आलेलं असतं की आता काय करणार आहे हे सगळं, कारण गिरिजाला कळत नाहीये की या सगळ्या गोष्टी कशा सोडवायच्या आणि काय करायचं. गिरिजाला विचार पडलेला आहे. इकडे नागेश्वर देवकीकडे आलेला आहे आणि देवकीला म्हणत असतो की काय, इथं आमच्या सगळ्यांची झोप उडाली आणि निवांत झोपले, असं म्हणत नागेश्वर तिची मान हलवतो आणि मान ज्या बाजूला ढकलतो त्या बाजूला जाऊन पडते. तेव्हा मात्र नागेश्वर म्हणतो, हिला काय झालं हिला, तुम्ही काय केलंय नक्की, असं म्हणत नागेश्वर आरडाओरडा करायला सुरुवात करतो. आणि काय झालंय विचारता क्षणी ती माणसं सांगू लागतात की सकाळपासून आज त्यांनी काही खाल्लेलं नाहीये, काही नाहीये, नक्की काय झालंय ना काहीच माहित नाहीये. तेव्हा नागेश्वर म्हणतो, हे सांगणार आहे कधी, हिला जर का काही झालं तर गाठ माझ्याची, तुम्हाला एकाला सुद्धा मी जिवंत सोडणार नाही, असं म्हणत नागेश्वर आता धमकी देत असतो. आणि तेवढ्यातच इन्स्पेक्टरचा फोन येतो. इन्स्पेक्टर साहेब इकडे नागेश्वरला म्हणत असतात की तुमच्या सुनबाईंनी अजूनपर्यंत कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. तेव्हा त्यांना नागेश्वर म्हणत असतात की अजून वेळ संपलेली नाहीये आणि 1 तास व्हायच्या आधी अजिबात आमच्या इकडे फिरकायचं सुद्धा नाहीये, एवढं लक्षात ठेवा. कसं आहे माहितीये का, की ते काय करायचं ते बघता येईल, पण तुम्ही कुठल्याही बाबतीत तिकडे फिरकायचंही नाही, असं इकडे आता नागेश्वरने सांगितलंय. मग तिला झोपवा त्या बेडवरती आणि डॉक्टर बोलवा, आपल्या ओळखीतला सुभानराव बोलवा तो डॉक्टर, असं म्हणत आता सुभानरावला आदेश सोडलेला असतो. आणि त्या दोघांनाही सांगितलेलं असतं तिला नीट झोपवा, तिच्या उशाखाली काहीतरी द्या, काय झालं हे सगळं कळतंय का तुम्हाला, असं म्हणत आता इकडे नागेश्वर आता त्या देवकीला जिवंत करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. तेव्हा मात्र सुभानराव म्हणत असतात की पण साहेब मला कळत नाहीये की आता करायचं काय, म्हणजे ताई दीदींना जेलमध्ये जावं लागणार. तेव्हा सुभानराव म्हणतात की कशाला दीदीला जेलमध्ये जावं लागेल, एक साधी सोपी गोष्ट आहे ना, ती आहे की गिरिजा, ती स्वतः अडकली आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे आपण काही करायचं नाहीये, सगळं व्यवस्थित होणार आहे, फक्त ती देवकी जी आहे ती जिवंत झाली पाहिजे, नाहीतर सगळ्या गोष्टी अवघड होतील, असं सांगितलं जातं. तेव्हा सुभानराव म्हणतात की कसं साहेब, कोणता मोहरा कोणत्या क्षणी वापरायचा हे तुमच्याकडनं खरं तर शिकण्यासारखं आहे, असं म्हणत सुभानरावचं तो कौतुक करत असतो.
तेव्हा मात्र सुभानराव म्हणत असतो की बरोबर आहे ना, चला एक चांगला डॉक्टर बघा आणि त्या बाईचे उपचार करा, तिला काय होता कामा नये असं म्हणत आता इकडे सुभानरावला थांबवलेलं आहे. आणि त्याचबरोबर सुभानराव तिथं उभा आहे आणि आता दादासाहेब म्हणजे नागेश्वर घोरपडे तिथून निघालेला असतो. पण इकडे प्रभाच्या बाबतीत नक्की काय झालं, प्रभाच्या डेडबॉडीच्या बाबतीत काय झालं? डेडबॉडी तर हाती लागलेलीच नाहीये आणि यांनी स्वतःच डिक्लेअर करून टाकलेलं असतं की नाही असं काहीतरी घडलेलं असेल, असा विचार त्यांच्या सगळ्यांच्या मनात सुरू असतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे गिरिजाला आता आठवत असतं, जेव्हा प्रभास काका शुद्धीवर आले होते तेव्हा गिरिजाने स्वतः आणून अंगारा लावलेला आणि त्यांना सांगितलेलं की तुम्ही लवकर बरे होणार आहात. या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. तेवढ्यातच रुद्र आता घरी आलेला असतो आणि रुद्र म्हणतो की काय झालं? तेव्हा गिरिजा म्हणते की मला कळतच नाहीये, सगळे होप संपलेले आहेत. आता आता काय करायचं ना, त्याच गोष्टीचा विचार मीही करते असं गिरिजा रुद्रला सांगू लागते. तेव्हा मात्र रुद्र म्हणत असतो की काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. आणि मग तेवढ्यातच रुद्र गिरिजाला म्हणतोय की मला तुमचा फोन देता का, कारण रुद्रचा फोन हा गेले 2 दिवस झालं सापडतच नाहीये. मग श्रीमंतला फोन करायचा असं सांगितलं जातं आणि रुद्र फोन घेतो आणि आत जातो. तेवढ्यातच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता इकडे सावी आलेली असते आणि ती म्हणत असते की फक्त 1 तास बाकी आहे. कसं आहे, तुला 24 तास दिले पण काहीच उपयोग नाहीये. आता बॅग वगैरे पॅक कर. कसं आहे, तुझ्या नवऱ्याची तर तुला काही पडलेलीच नाहीये त्याच्या आबरूची, कारण त्याच्याबद्दल जर तुला काही वाटत असतं तर त्याची एवढी पाळपीट केली नसतीस, तू एवढं त्याला पळवलं नसतं, त्याची काळजी घेतली असते. स्वतः सगळं केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी आता तुझ्यामुळं रुद्राला भोगायला लागत आहेत, माझ्या रुद्राला भोगायला लागत आहेत असं ती म्हणत असते. गिरिजाला तर खूप राग आलेला असतो आणि गिरिजा म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे अजून 1 तास बाकी आहे, त्या 1 तासामध्ये काहीही बदलू शकतं असं ती सावीला सांगते. आणि तेव्हा मात्र सावी म्हणत असते बघ कसं आहे, इथून निघायची तयारी कर, कारण एकदा का तू जेलमध्ये गेली की हे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद आहेत. त्याच्यामुळं तुला स्वतःलाच आता ठरवायचंय की काय करायचं आहे ते. आणि मग मात्र इकडे गिरिजाला ती बोलते आणि म्हणते की जा तयारीला लाग जा, तरच तुझं व्यवस्थित होईल, नाही तर तुझा काहीच उपयोग होणार नाही असं सुद्धा तिने गिरिजाला सांगितलं. गिरिजा तिथून निघालेली असते आणि अचानक गिरिजाचा तोल जातो. तेव्हा सावी तिला हात देते आणि तिला सावरते आणि तिला सांगू लागते की हे बघ कसं आहे माहितीये का, काहीही झालं तरीही मी आहे. इकडे आता श्री आणि त्याचबरोबर विशाखा दोघंही बोलत असतात. श्री म्हणत असतो की त्या गुरुजींनी जी साक्ष दिली त्याने गोंधळ झालाय सगळा. विशाखा म्हणत असते म्हणजे काय साक्ष दिली गुरुजींनी, काय केले नक्की? आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र श्री सांगत असतो की त्यांनी अगदी ओळखलेलं आहे, म्हणजे प्रभास काकांनी कोणत्या रंगाचा शर्ट घातलेला, वेळ हे त्यांनी बरोबर सांगितलं. त्यामुळं कोर्टाला आता पुरावे म्हणून त्यांची साक्ष पुरेशी आहे. पण आपल्या हिचं काय काय गिरिजाचं काय, कारण गिरिजाने तर हे सगळं केलेलंच नाहीये, मग हे सगळं ज्याने केले त्या व्यक्तीचं काय होणार आहे असं म्हणत दोघंही बोलत असतात. आणि मग ती म्हणते की मला दाखवा ना, तिथं ना कसं आहे 2-3 पुजारी आहेत ना, तुम्हाला कोणत्या पुजाऱ्याने साक्ष दिले ते मला सांगा. आता गिरिजा हे सगळं गिरिजाच्या बाबतीत सुरू आहे. वासंती म्हणत असते की रुद्र अरे वेळ खूप कमी राहिला आपल्याकडे, आता काय करायचं, म्हणजे आता शेवटचा पर्याय काय आहे, कारण मला माहिती आहे की गिरिजाने असं काही केलेलं नाही असं इकडे स्पष्टपणे वासंती रुद्रला सांगत असते. रुद्र म्हणत असतो बरोबर आहे आईसाहेब, पण हिची जी साक्ष आहे ती आपण ग्राह्य धरू शकणार नाही गिरिजाची, विशाखाची, कारण ती गिरिजाची मैत्रीण आहे. त्याच्यामुळं आपल्याला विचार करावा लागणार आहे आणि शांत डोक्याने विचार करावा लागणार आहे असं इकडे तो सांगत आहे. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि श्रीमंतचा फोन येतो आणि श्रीमंत मात्र लगेच निघालेला असतो. श्रीमंतचा फोन आल्याबरोबर रुद्र मात्र लगेच निघालेला असतो. रुद्र कसलाच विचार करत नाही. आई म्हणत असते रे रुद्र कुठं चालला. इकडे गिरिजा मात्र शांतपणे या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते की हे सगळं काय झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी काय झाल्यात. गिरिजाला आठवत असतं की इन्स्पेक्टर साहेब आलेले होते, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं आणि गिरिजा त्यांना ओरडून ओरडून सांगत होती की मी असं काहीही केलेलं नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी आता गिरिजाला सुद्धा आठवत आहेत, परंतु आता त्याचा काहीच उपयोग होत नाहीये. इन्स्पेक्टर साहेब आले तिथे येणार असतात आणि आता शेवटचे 7 मिनिट उरलेले असतात. शेवटच्या 7 मिनिटांमध्ये काय होणार. नागेश्वर घोरपडे तिथे आलेले आहेत आणि नागेश्वर गिरिजाला म्हणत असतो की सुनबाई 24 तास तुम्हाला मी दिले होते, पण त्या 24 तासाचा तुम्हाला काही उपयोग करून घेता आला नाही, कारण तुम्ही त्याचा काही उपयोग करू शकलेला नाही. ही गोष्ट तुम्हाला मान्य करावी लागणार आहे.
तेव्हा मात्र गिरिजा म्हणत असते की हो बरोबर आहे, पण माझा नवरा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, त्यामुळं मला काहीच फरक पडत नाही, कारण पुढच्या 7 मिनिटांमध्ये माझा नवरा नक्कीच मी निर्दोष असल्याचे पुरावे देईल. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की इन्स्पेक्टर साहेब आलेले आहेत आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की चला गिरिजा घोरपडे तुम्हाला अटक करण्यात येत आहे. आणि असं म्हणत गिरिजाला घेऊन जाण्यासाठी पोलीस आलेले असतात आणि सगळेजण तिथं आहेत. आता आनंद तर झालेला असतो उर्वशीला आणि नागेश्वरला. गिरिजा या घरातून जाते म्हणजे सुंटे वाचून खोकला गेला. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि या सगळ्या गोष्टींमुळेच आता सावी सुद्धा तोंडावर पडलेली आहे आणि गिरिजाला पोलीस घेऊन चाललेले असतात आणि ऐन वेळी तिथे एंट्री झालेली आहे ती म्हणजे रुद्रची. रुद्र म्हणतो की थांबा आणि रुद्रने हे सगळं थांबवलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की बास, हे सगळं जे काही चाललेलं आहे ते बास, कारण गिरिजा निर्दोष आहे, तिने कोणतीही चूक केलेली नाही, ते पुरावे मी तुम्हाला देत आहे. आता मात्र इथे पाहण्यासारखी गोष्ट घडते आणि रुद्रने स्वतः पुरावे देऊन गिरिजाला निर्दोष सोडवलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.